हॅलो गाईज, कसे आहात? मजेत असाल तर आज काय स्पेशल आहे? स्पेशल म्हणजे आज आरुषचा रिझल्ट आहे आणि आम्हाला बघायचं आरुष की नक्की पास झालाय का नापास झालाय. काय दिवे लावले आपण म्हणतो आपल्या पोरांनी, काय दिवा लावलाय आणि तर आम्ही आता बघणार आहे. आज आरुषचा रिझल्ट आहे, काय दिवे लावलेत बघायचंय. तू काय म्हणशील? तुला काय वाटतं? मला तर वाटतं आरुष पास होईल. पास होईल तो लहान आहे तेवढं त्याला येतो अभ्यास की तो पास होईल. हा तेवढं तर आहे. तो अभ्यास करतो, भरपूर अभ्यास केलाय त्यांनी यावेळेस. आणि चला बघूया आपण त्याचा रिझल्ट मध्ये काय येते, कुठल्या याच्यामध्ये त्याला किती मार्क पडतात तर बघूया. आणि कमेंट मध्ये तुम्ही पण नक्कीच त्याला सांगा. तर काही चला बघूया. चल बघायचं तू काय केलं आज. पाय पडून चल देवाचे, चल चल पाय पड लवकर, पाय पड देवाचे लवकर, चल. हा कुठं नाही चाललं, पाया पडायला लावतो त्याला. चल रे, कुठं नाही चाललो त्याला पाया पडायला लावतोय. येडी झाली का ग? तर गाईज हा आरुषचा पूर्ण पेपर आहे. त्यांनी एक्झाममध्ये जो म्हणजे त्याच्या परीक्षेच्या टायमाला त्यांनी लिहिलेला आणि तो कसा लिहिला आहे बघा. तो पण मॅडमनी मला दाखवला. म्हणजे हर वेळेस दाखवतात, तर ह्यावेळेस पण दाखवला. फायनल रिझल्ट होता त्याचा, म्हणजे फायनल पेपरच्या टायमच होते आणि आज त्याचा रिझल्ट होता. आणि हे बघितल्यानंतर तर खरंच चांगलं वाटलं. त्याचं अक्षर वगैरे खरंच चांगलं आहे आणि मॅडमनी सुद्धा त्याचं कौतुक केलं की चांगला करतो पण कधी कधी बिचकतो. त्याच्यामुळे त्याला सांगितलं आहे आता चांगला अभ्यास करणार यावर्षी. तो जो चुकला आहे त्याला ते दाखवून दिलं आहे मी की तू असा चुकतो आहे, तर त्याला आता इथून पुढं अजून जास्त वर्क करायला लागणार आहे, म्हणजे जास्त अभ्यास करायला लागणार आहे. अभ्यास करून तो अजून भरपूर काही कामं करतो, त्याच्यामुळं थोडासा तो चुकतो. म्हणजे खाली खेळाय वगैरे जातो आणि तेवढं पर तरी पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. खूप छान लिहिलं त्यांनी, मॅडम स्वतः बोलत होत्या. हे त्याचे म्हणजे फायनलचे जे पेपर होते ते दाखवलेले. कसं वाटलं? बरोबर लिहिलं आहे का नाही त्याने नक्कीच सांगा. आणि त्याची स्कूल पण खरंच चांगली आहे खूप. पेढ दे यांना. पहिला नंबर आलाय का? 90% पहिला नंबर आहे. पहिला आहे? हा 90% भेटले. 90 होय. पहिला आला आरुष, पहिला आलाय. हा विराट कसले मजबूत आल्या. 20 पैकी 80 मार्क पाडायची पप्पाला तुझ्या, माहिती काय? आम्ही दोघं तसंच करायचो. किती पाडलं? हो बघा ना गणेश भाऊ, 98% 198% झाले. नापास झालं रे. 198 मार्क पडले त्याला. नापास. त्याला वरती जाऊन बांधून मारायचा. लय खाली फिरतो ना, अभ्यास करता नाही का? 198 मार्क पडले. सांग ना तू, सांग ना किती पडलेत? 200 पैकी 198 पडल्यात. पहिला नंबर आलाय त्याचा. 200 पैकी 198 पहिला नंबर आलाय. पहिला नंबर आहे मग 198% नापास झाला. नाही, सगळीकडे A ग्रेड भेटले. ए ग्रेड वरती बांधूनच आहे याला. आणि मॅडम म्हटलं एवढं याला फास्ट सुट्टी देऊ नको, याला बांधून मारा. मी गणेश भाऊ काय म्हणतो? मॅडमने लिहिलंय तिथं एवढं फास्ट लिहितो की म्हणजे दुसरं कोणीच नाही वर्गात तसं. एवढं फास्ट लिहितोय तो. हार्ड वर्क, हार्ड वर्क, व्हेरी हार्ड. हा, लय हार्ड. फास्ट रायटिंग लिहिलंय की तसं तिथं. मग पहिला नंबर आला बाबा. पेढे मागायला, पेढे मागा. नाही, आणावेच लागतील 5-6 किलो पेढे. अख्ख्या गल्लीला वाटावं लागतील आपल्याला 5-6 किलो. मग रसगुल्ले वगैरे काय ऐका नाही. पेढे बिडे थांब पाटल. पाटण बघू दे. मॅडम म्हटल्या आता ह्याला पुढच्या वर्षी फर्स्ट स्टँडर्डला नाही बसवणार, डायरेक्ट सेकंड ह्याला, डायरेक्ट पहिलीला, दुसरीला. दुसरीला नाही, दुसरीला डायरेक्ट. 12 जूनला आलं काम का? हा, मॅडम बोलल्या तसं. नाही, सिनियर आहो इथे दिले ना हे सारखी. दुसरीला जाईल, मी सिनियरला गेलो. पहिला नंबर आला राव पोराचा. फर्स्ट नंबर आला का नाही मॅडमला? नाही, आता आणायला जाणार आहे ना. आता आणायला जाणार. आता जाणार आहे आणायला आणि आता आणणार आहे. मग किती लागतील गणेश भाऊ? 5-6 किलो लागतील. 5-6 किलो लागतील म्हणतात. 5-6 अख्ख्या किलो. गल्लीला द्यायचे. ह्याचं आर्यनचं आर्यनचं उद्या बिद्या. आता बबल करतोय पहिला.
सांग ना आरुष, मम्मी सांग. फेल झाला का पास झाला तू? हा सब शांत बस. काय समजतंय का? लिहिलंय की ह्याच्यावरती काय लिहिलंय सांग. त्याला अजून हार्डवर्क करायची गरज आहे आणि फास्ट रायटिंग करायला लावली. करतो घरात पण डेली रायटिंग. अरे पास झालेलं कौतुक आहे, काय पण बोलायला लागेल तुला बघ. मग काय 4-5 तास अभ्यासालाच जातो. हा आरुष आता लवकर काढणार आहे का नाही? हा मी तर काय नाही द्यायचंय. रिझल्ट आहे, पास झाला का फेल झाला. फेल झाला असता ना तर परत तू त्याच क्लासला मध्ये बसायला लागला मध्ये ज्युनियरला परत. पास व्हायला लागतं सिनियरला जायला. हा. आता सिनियरला आता पेढे हा काय करायचे अजून? पेढे वाटायचे ना. दात मस्त होते दात. बघ किडा लागला दात. खरं बघू आरुष कर घासतो ना पण तो. घासणार का नाही? नाही ना? मग किडे येतात आणि दात खाऊन जातात. अभिनंदन आरुष तुझं. अभिनंदन पास झाल्याबद्दल. बघू तरी दे कशात किती काय दिवा लावलास. हे वर्षभराचे हे आता जे पेपर झालते का फायनलचे ते आणि ते पूर्ण वर्षाचे. नंतर एबी आले तुला. हा हसती का रडती? रडू कशाला मी? मग 10वी तरी रिझल्ट लागले. कुणाचा किती प्रेझेंट आहे का? प्रेझेंट डे 164, वर्किंग डे होते 198. त्यातले अर्धे महिने सुट्ट्या वाढल्या. होय हरुष. बघा ना जून मध्ये दिवस गेले. एवढे सुट्टे झाले तुझ्या? अवनी दादा पास झालाय. पास कॉंग्रॅच्युलेशन कर त्याला. अभिनंदन कर त्याचं. आता तू पण जाणार स्कूलला जाणार ना? हा नाही म्हणते. ते आता तुझ्या ज्युनियरला येणार. तू आता सिनियरला जाणार. याचे कपडे बिपडे घ्यायला नाही लावले काय नाही. ही वगैरे सांगितली तिची याची बुट आता नवीन घेऊन काय करायचं? म्हणजे बरंच नवीन घ्यायचं. तर चलो गाईज बाय बाय. आरुष पास झालाय. आरुषला पार्टी मागा आणि कुठं भेटला रोड बिडला तर त्याकडनं घ्या बरं का. काय देणार तू? पेढे बिडे चिकन बिकन नाही पेढे बिडे देऊन टाक सगळ्यांना गल्लीत वाटून टाक. काय मम्मी बघ कशी बघतीये. अरे पास झाले ना. तू नाही वाटले कधी पास झाल्यावरती पेढे झेंडा लावलाय का? म्हणजे पब्लिक संस्कृती विसरायला लागलेत. हा ठीक आहे आरुष नको वाटू बाळा. सगळ्यांना सांग. जेव्हा तू फर्स्ट नंबर आणशील तेव्हा मी पेढे वाटते. अरे गणेश भाऊंनी फर्स्टच आणलाय. इथून कुठे गेले? गणेश भाऊ काय म्हणते? 200 मध्ये 198 मार्क पाडण्यात आरुष. फर्स्ट आहे. फर्स्ट आलाय. फर्स्ट माहिती आहे मला काय. बाय बाय गाईस. कमेंट मध्ये खूप सारे शुभेच्छा द्या. खूप सारे शुभेच्छा द्या. शुभेच्छा द्या. म्हणजे मी मला अजून उत्सुकता येईल. तुम्ही बोलल्याने अभ्यास करायची. तुम्ही बोलल्याने मला अभ्यास करायला अजून मज्जा येईल. बोल. अजून अभ्यास करायला मजा येईल. चलो गाईज बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय गाईज.